नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी 32 साइज कटोरी ब्लाउजची कटिंग सांगणार आहे। ब्लाउजवरून मापे घेऊन अस्तर कटिंग कशा पद्धतीने करायचं ते सांगणार आहे। सविस्तरपणे सांगणार आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर इथे मी 1 मीटर अस्तरचा कपडा घेतलेला आहे। डायरेक्ट कपड्यावरती ब्लाउज कटिंग करणार आहे। तर आधी कपड्याला सरळ करून घेत आहे आणि बंद बाजू माझ्या साइडने आहे आणि खुली बाजू समोर आहे। तर इथे मी पाठीमागील भागाची कटिंग करत आहे। तर हा आहे कस्टमरचा मापाचा ब्लाउज। तर बघू शकता अशा पद्धतीने मी ब्लाउज पाठीमागील भाग अशा पद्धतीने व्यवस्थित करून घेत आहे। म्हणजे आधी आपल्याला पाठीमागील भागाची उंची मोजून घ्यायची असते त्याच्यासाठी। तर एकदम व्यवस्थित करून घ्यायचा आहे ब्लाउजला। आणि अशा पद्धतीने हुक्स लावून घ्यायचे आहेत पूर्ण ब्लाउजचे, म्हणजे आपल्याला परफेक्ट असा माप घ्यायला चांगलं जाईल। तर आता मी उंची मोजून घेत आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने शोल्डर पासून ते कमरेपर्यंत मोजून घ्यायचं आणि थोडं खेचून धरायचं आहे, म्हणजे आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची मिळून जाईल। तर इथे आहे ब्लाउजची पूर्ण उंची 13.5 इंच आणि इथे मी छाती मोजून घेत आहे। जे आपण हुक्स लावतो ना, तिथून आपल्या त्या बाजूने मोजायचं आहे, लुकच्या पट्टीने नाही। तर इथे छाती आलेली आहे 36, म्हणजे 8.5 इंच 34 साइज आहे आणि कमर आलेला आहे 8 इंच। तर इथे मी ब्लाउजची पूर्ण उंची घेतलेली आहे 13.5 प्लस 1 इंच म्हणजे 14.5 आणि छाती घेतलेली आहे 8.5 प्लस 2 म्हणजे 10.5 आणि कमर घेतलेली आहे 8 आणि 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला टक्स मारायला 1 इंच एक्स्ट्रा घेण्यासाठी आणि शिलाई मार्जिन सोडण्यासाठी 1.5 इंच। तर बघू शकता। आणि आता मी गळा मोजून घेत आहे। तर अशा पद्धतीने गळा मोजून घ्यायचा आहे। तर इथे मी शोल्डर मोजून घेतलेले आहे। तर शोल्डर आलेला आहे 3 इंच आणि गळा आलेला आहे 5 इंच। तर 5चा अर्धा घेतलेला आहे म्हणजे 2.5 इंच आणि इथे पूर्ण शोल्डर आलेला आहे अशा पद्धतीने 5.5 इंच। तर आता मी समोरील गळा मोजून घेत आहे। तर समोरील गळा बघू शकता अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे। तर समोरील गळा आलेला आहे 6 इंच अशा पद्धतीने चौकोन बॉक्स बनवून समोरील गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। पाठीमागील भाग आणि समोरील भाग एकदाच कटिंग करून होतील अशा पद्धतीने सांगणार आहे। तर आता मी मुंडा मोजत आहे। तर प्रत्येक ब्लाउजचा मुंडा मी अशाच पद्धतीने घेत असते। तर ब्लाउजचा जो काही साइड पार्ट असतो तो मोजून घ्यायचा, जिथपर्यंत आपली शिलाई आहे तिथपर्यंत, आणि 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा म्हणजे शिलाईसाठी। तर परफेक्ट असा आपला प्रत्येक ब्लाउजचा मुंडा मिळून जाईल। तर तुम्ही मुंडा कशा पद्धतीने सांगता मला नक्की कमेंट करून सांगा, कशा पद्धतीने काढता। तर इथे मी ब्लाउजला डबल फोल्ड केलेला आहे, म्हणजे पाठीमागील भाग आणि समोरील भाग एकदाच कटिंग करून होऊन मिळतील अशा त्याच्यासाठी। तर इथे मी समोरील मुंड्याचा आकार दिलेला आहे 1 इंचावरती आणि पाठीमागील मुंडाचा आकार दिलेला आहे 1.5 इंचावरती आणि अशा पद्धतीने मध्ये काढून गोलाईसाठी आकार देत आहे। मध्ये काढून आकार दिल्यानंतर आपल्याला काकेमध्ये चुन्या वगैरे दिसणार नाहीत, परफेक्ट असा ब्लाउज येईल त्याच्यासाठी। तर इथे कटोरीसाठी 1 इंच आणि इथून पुढील मुंड्यापासून 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि क्रॉसपट्टीसाठी समोरील क्रॉसपट्टीसाठी 3 इंच आणि पाठीमागील क्रॉसपट्टीसाठी 2.5 इंच अशा पद्धतीने दिलेले आहे।
आणि आता क्रॉसपट्टीचा शेप देऊन घेत आहे. परफेक्ट असा क्रॉसपट्टीचा शेप देऊन झालेला आहे. तर कटोरी आहे 5.25 इंच. तरी 5.25 इंचावरती मार्किंग केलेली आहे. आणि आता कटोरीचा परफेक्ट असा शेप देत आहे. बघू शकता अशा पद्धतीने. तर इथे परफेक्ट असा कटोरीचा शेप देऊन झालेला आहे. आणि आता कटिंग करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल व्यवस्थित पद्धतीने. तर आता बघू शकता हे 2 पार्ट वेगळे करून घेतलेले आहेत, पाठीमागील भाग आणि समोरील भाग. तर आता समोरील भागाची कटिंग करत आहे. तर इथे समोरील भागाची कटिंग झालेली आहे. पाठीमागील भाग घेतलेला आहे. पाठीमागील गळाचा आकार देण्यासाठी. तर इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. डीप नेक आहे त्याच्यासाठी. आणि आम्ही गळ्याची उंची अशाच पद्धतीने घ्यायचा असते खालच्या साईडने मोजून. तर इथे 3.5 इंच गळा होता आणि डीप नेकसाठी इथे रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच. जास्त डीप होता त्याच्यासाठी 3.5 घेतलेली आहे. जर कमी डीप असेल तर तुम्ही 3 घेऊ शकता. चौकोन बॉक्स बनवून घेत आहे आता. आणि 1 इंचावरती मार्किंग करून गोल गळ्याचा आकार देत आहे. तर थोडं बाहेरच्या साईडने मी दिलेला आहे, म्हणजे परफेक्ट असा डीप नेक होऊन जाईल. खूपच मोठा डीप होता त्याच्यासाठी. बघू शकता अशा पद्धतीने येईल गळा. खूप छान दिसेल अशा पद्धतीने गळा एकदा बनवून बघा. तर इथे पाठीमागील भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे. तर मी बाहीसाठी 1/2 इंच सोडून मुंडा मोजून घेतलेला आहे. तर मुंडा आलेला आहे 8.5 इंच. तर इथे मी कपड्याला डबल फोल्ड करत आहे. बाही 4 इंचाची होती त्याच्यासाठी. आता कटोरी वाढून घेत आहे. तर तयार कटोरी जशाच तसे ठेवून मी मार्किंग करून घेत आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे. तर गळ्याच्या साईडने 1 इंच आणि सिलाईच्या साईडने 1.5 इंच वाढून घेतलेली आहे. आणि याचा मध्य काढलेला आहे. मध्यापासून 1.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. अशा पद्धतीने आकार देत आहे आता. तर परफेक्ट असा आपला कटोरी वाढवून झालेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने वाढवून बघा एकदा. तर आता कटिंग करत आहे. तर इथे कटोरी सुद्धा वाढवून झालेली आहे. तर बाहीसाठी इथे मी कपड्याला डबल फोल्ड केलेले आहे. तर बाहीची उंची आहे 4 इंच. 4 इंचावरती मार्किंग केलेली आहे. आणि मुंडा घेतलेला आहे 8.5 इंच. आणि आता चौकोन बॉक्स बनवून घेतलेला आहे. तर
तर इथे दंडगेर 8 इंच घेतलेले आहे आणि मुंडा खोली केलेली आहे 2.5 इंचावरती आणि परफेक्ट असा बाईचा शेप देऊन घेत आहे. तर इथे 32 साईज कटोरी ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग ब्लाऊजवरून मापे घेऊन झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.